नमस्कार मित्रांनो, आता आपण निघलेलो आहोत कोल्हापूरच्या दिशेने. आता आम्ही निघलो, आपला प्रवास चालू झाल्याच्या नंतर आम्ही आलो रेल्वे रुळावर आल्याच्या नंतर हा काय डोक्याला हात लावून थांबलेला दर्शक टेन्शनमध्ये होते. मग तिथून निघलो पुढं रेल्वेच्या रुळाच्या पुढं निघल्याच्या नंतर हा बघा ट्रॅफिक सगळी जाम. मग ट्रॅफिक जाम झाल्याच्या नंतर आम्ही लागलो कोल्हापूरच्या दिशेने. मग एक ठिकाणी जेवायला थांबलो. आमची सगळी पैलवान मंडळी कशी आहे बघा. मग जेवताना आम्ही काय आतमध्ये गेलो, जेवायला बसलो तर हा एकटकच बघायला लागला. एकटक बघायला लागल्याच्या नंतर बाहेर आलो, जरा चौकात व्हिडिओ घेतल्याच्या नंतर आमची पैठणची शिवसेनेची बुलंद तोप सचिन मामा क्षीरसागर यांनी हातबीत जोडले. मग तिथून पुढं आम्ही निघलो कोल्हापूरच्या दिशेला. मग सगळं वातावरणाचा जराशी व्हिडिओ घेतला. वातावरण इतकं क्लायमेट भारी होतं की बस. मग आमचं काय याला व्हिडिओचाच नाद लागला मल्हारीला. त्याच्यानंतर आम्ही बघलो सातारा शहरात गेल्याच्या नंतर आनंदीचा आनंद. मग तिथून काय आम्ही कोल्हापूरच्या तालमीत गेलो. तालीम कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मग ह्या तालमीत गेलो. मग तालमीच्या नंतर संतोष भाऊ वेताळ तालीम होती. मग ह्या तालमीचा थोडा आम्ही व्हिडिओ घेतल्याच्या नंतर माझा देखील ब्लॉग घेतला. मल्हारीसुद्धा व्हिडिओज काढत होता मागं बघा. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो डायरेक्ट कोल्हापूरच्या शिवाजी चौकात गेल्याच्या नंतर मग काय आम्हाला आनंदीचा आनंद, कारण आता कुस्तीच्या माहेर घरी आलं म्हटल्यावर विषयच नाही. मग डायरेक्ट शिवाजी चौकात गेल्याच्या नंतर मग गाडीतून खाली उतरलो. मग देवीचं दर्शनाला निघलो. मग आम्ही सगळी गाडीतून खाली उतरलो. मग देवीच्या दर्शनाला निघलो. आता देवीच्या दर्शनाला निघतानाच सगळं कोल्हापूर शहर जाम. देवीला तर भरपूर गर्दी होती. मग आता देवीच्या दर्शनाला चाललो. गेलो गो मंदिराच्या विशीत बसलेलेच होते. तेवढ्यात मग काय आम्ही विशीच्या नंतर मारून गाभाऱ्यातून दर्शन घेऊन निघलो. पाऊस चालू असल्याने मित्रांनो आतमध्ये गेलो. गाभाऱ्यात गेल्यावर लगेच मुखदर्शन भेटलं. मग मुखदर्शन झाल्याच्या नंतर आपला ब्लॉग इथंच थांबतो मित्रांनो. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.